आकाशवाणी नागपूर. समृद्ध शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागनदी प्रकल्पाची कामे नागनदी काठावरील अतिक्रमण काढल्यानंतर करावयाचे पुनर्वसन या मुद्द्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील कार्यालयात आज बैठक आयोजित करण्यात आली. भविष्यात नागनदी प्रकल्पाच्या कामांसाठी रस्ते खोदताना काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच रस्ते पूर्ववत न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करावे असे स्पष्ट आदेश गडकरी यांनी यावेळी दिले. नागपूर जिल्ह्यात घरांची रजिस्ट्री थांबल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे, परंतु अशा प्रकारचे कुठलेही आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले नाहीत, असंही गडकरींनी बैठकीत स्पष्ट केलं. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नागपूर शहरात आज नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रामनगर येथील ऐतिहासिक बाजीप्रभू चौकापासून सावरकर चौकापर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरात तब्बल 1,75,000 तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात आले आहे. शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्य डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी नागपुरात अलीकडेच घडलेल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार आणि सायबर गुन्ह्यासंदर्भात होडकेश्वर पोलीस ठाण्यास भेट देऊन या घटनेतील तपास आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेतला. या प्रकरणात अनेक लोक गुंतलेले असू शकतात असा संशय व्यक्त करत पोलीस आणि संबंधित सर्व यंत्रणा पीडितेला सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचं गोऱ्हे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त नागपुरात आदिवासी समाज बांधवांचा भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागपूरसह विविध भागांतून हजारो आदिवासी समाज बांधव एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक पूजा तसंच जनजागृतीपर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.